नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालना शहरातील नूतन वसाहत येथील भीमराज कमानीजवळ एका वृद्ध व्यक्तीचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावणारे 2 चोर मोबाईलसह कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात. आज दिनांक 22/8/2026 रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादी हे नूतन वसाहत जुना जालना येथून रेल्वे स्टेशनकडे पायी जात असताना भीमराज प्रवेशद्वारच्या कमानी जवळून जात असताना तेथे उभ्या असलेल्या ऑटो रिक्षामधील अनोळखी आरोपी यांना विचारले की ही ऑटो रेल्वे स्टेशनकडे जाते का असे विचारले असता सदर 2 अनोळखी आरोपी यांनी त्यांना हा रिक्षा रेल्वे स्टेशनला जात नाही, आम्ही आमचे मोटरसायकल व बस स्टँडला जात आहोत असं म्हणून फिर्यादी यांना मोटरसायकलवरून बसून त्यांच्या खिशातून 18,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम 250 रुपये बळजबरीने काढून घेऊन आरोपी पसार झाले होते. घटनेनंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचा शोध घेतला. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राहुल राजू पाचगे व 21 वर्ष राहणार चितेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर नूतन वसाहत जुना जालना व आरोपी रेहान कलीम शेख वय 20 वर्ष राहणार जमुनानगर जुना जालना दोघांना ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन व रोख रक्कम 250 रुपये व गुन्हा करण्याकरता वापरलेली 1,25,000 रुपये किमतीची एक्स्ट्रीम कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी यांच्याकडील इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता असून तसेच आरोपी यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याच्याकडील सखोल तपास सुरू आहे. कदीम जालना पोलीस ठाणा गुन्हा रजिस्टर क्रमांक कदीम जालना गुन्हा रजिस्टर क्रमांक 464/2026 कलम 304 235 भारतीय न्याय संहिताप्रमाणे एक विवो कंपनीचा मोबाईल फोन ज्याची एकूण किंमत 18,000 रुपये असा असलेला, एक्स्ट्रीम कंपनीची मोटरसायकल ज्याची एकूण किंमत 1,25,000 आणि 250 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,43,250 रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभाग जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान यांनी केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका.